हे युद्ध भडकलं, युद्धाचे परिणाम काय ते बघूया। इस्रायल-इराण युद्धामध्ये प्राण गमावलेल्या दीक्षित सोलंकी यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे। ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावरती झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दीपक दीक्षित यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनेनंतर 36 दिवसांनी त्यांचं पार्थिव मायदेशी आणलं जाणार आहे। शेल इंडिया कंपनीकडून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ। शेल कंपनीचं पेट्रोल 7 रुपये 41 पैसे आणि डिझेल 25 रुपयांनी महागलं। पेट्रोलचा नवीन दर 119 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 123 रुपये 50 पैसे प्रति लिटरवर पोहोचलाय। होर्मुझची सामुद्रधुनी पार करत भारतीय एलपीजी टँकर ग्रीन सान्वी मुंबईच्या दिशेनं 44,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन उद्यापर्यंत भारतात येणार। होर्मुझ स्ट्रेटमधून भारताचं 7वं जहाज निघालं। ग्रीन आशा आणि गज विक्रम सारख्या इतर जहाजांना सुद्धा होर्मुझमध्ये सुरक्षित मार्ग मिळण्याची अपेक्षा आहे। अजूनही 17 भारतीय जहाजं समुद्रात अडकून आहेत। युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेले 345 भारतीय मच्छीमार चेन्नईत परतले। विशेष विमानानं आर्मेनिया मार्गे मायदेशी आणलं गेलं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मानलेत आर्मेनिया सरकारचे आभार। आखाती युद्धाचा कांदा निर्यातीला फटका। मार्चच्या तुलनेमध्ये कांद्याची निर्यात 45% घटली तर दर घसरल्यानं बळीराजाच्या चिंतेत मात्र वाढ झालेली आहे। नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात बंद। जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। युद्धामुळे व्यापारी देखील केळी खरेदी करत नसल्यानं केळींना भाव मिळतच नाहीये। मुंबईमध्ये डिझेल टंचाईचा फटका। मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया मंदावली। कचरा विल्हेवाटाची वेग घटलेला आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यामध्ये अडथळे। कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत। डिझेल टंचाई कायम राहिल्यास कचरा व्यवस्थापनावरती अधिक ताण येण्याची शक्यता आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे टायरच्या किमतीत वाढ झाली आहे। टायरच्या किमतीमध्ये एकूण 4 ते 5% वाढ झाल्याचं कळत आहे। तसेच टायरचा माल वेळेत उपलब्ध होत नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र आहे। अनेक पेट्रोल पंपांवरती गॅस उपलब्ध झाल्यानं गर्दी ओसरली आहे। मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र हे बदललेलं आहे।